नमस्कार शेतकरी बांधवांनो, नुकसान भरपाई संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना नक्की मदत होणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. पूर्ण व्यवस्थित माहिती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. खरीप हंगाम 2025 पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देवाच्या मदतीबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 30 मे 2025 रोजी या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्तीग्रस्तांना देवाच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग अंतर्गत दिनांक 27 मार्च 2023 या ठिकाणी बघा, राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपत्तीग्रस्तांना देवाच्या मदतीसाठी दिनांक 27 मार्च 2023 राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीची मदतीचे दर विहित केले आहे. प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्ठा अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना. आता यामध्ये जे सूचना आहेत, राज्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या शेतीपिके हानी संदर्भात शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. आता यामध्ये बघा काय निर्णय घेतलेला आहे. पहिला पॉइंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीबाबत देवाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 प्रमाणे देय राहील, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. तिसरा पॉइंट आहे, शासन निर्णय 1/1/2024 ने दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात याव्यात, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे, प्रस्तुत आदेशाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे. आपत्तीग्रस्तांना मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या अटी शर्ती लागू राहतील, असा सुद्धा उल्लेख आहे. तसेच शेती पिकांच्या नुकसानीकरिता संपूर्ण हंगामाकरिता एकदाच अनुदान देण्यात येईल, असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.